तर त्याने मला सांगितलं, आय एम सरप्राइज की युअर नेम वॉज नेवर प्रपोज्ड बाय द वेस्ट झोन सिलेक्टर फॉर ऑल इंडिया. अच्छा. अदरवाइज यू शुड हॅव प्लेड फॉर इंडिया लॉंग बॅक. इफ आय हॅड सीन यू अर्लियर यू वुड हॅव प्लेड फॉर इंडिया. आता सी.के. नायडू सारख्या माणसाने असा कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर माझ्या आयुष्यात सार्थक झालं. तर मी त्याला म्हणतो, सर व्हॉट कॅन आय से अबाउट दिस. युअर राईट यंग मॅन, युअर राईट, बट युअर गुड, कीप इट अप. तो एक कॉन्फिडन्स होता आम्हाला. हे लोक काय नाही. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉन्फिडन्स. येस येस. तो कॉन्फिडन्स आमच्याकडे असायचा. तो त्यांना मुंबईच्या विरुद्ध खेळायचा म्हणजे सगळे लटपटायचे. आमच्या वेळेला वरतून बॉल मारला तर दम मिळायचा. सिक्सर बिक्सर मारणं भानगड नव्हती. जर तुम्ही एखादा बॉल वरतून मारायचा प्रयत्न केला तर आतमध्ये गेल्यानंतर कॅप्टन तुम्हाला दम द्यायचा. PhD केलं तर मला 85 साली PhD मिळाला, म्हणजे मी 55 वर्षाचा होतो तेव्हा. मांजरेकर कडक शिस्तीचा म्हणजे एकदम सिन्सिअर क्रिकेटर. बाहेर वाटेल ते उद्योग करेल ते, पण ग्राउंडवर आला म्हणजे एकदम स्ट्रिक्ट. सगळे पायाचे बोटाला सगळे खिळे व्यवस्थित आहेत का नाही, पॉलिश केलेलं आहे का नाही, बॅट साफ केलेली आहे का नाही, कपडे स्वच्छ आहेत का नाही, सगळं. पण आल्याबरोबर तो सगळं चेक करायचा. बघू तुझे बूट, बघू तुझे हे बघू. अच्छा. या ही वॉज व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट आणि व्हेरी गुड कॅप्टन. या मुली काय सुंदर खेळायला लागल्यात आता. करेक्ट. मुलांच्या बरोबरीने खेळतात. आपण वर्ल्ड कप जिंकला. आता मी एकही मॅच मुलींची चुकत नाही. अच्छा. आणि मुलींची मॅच असेल आणि मुलांची मॅच असेल तर मी मुलींची मॅच बघतो. अच्छा अच्छा. कारण मला कौतुक वाटतं की ह्या किती, कारण हा शेवटी पुरुषांचा खेळ आहे. धावायचं, पळायचं, बॉल बिल लागेल काय, पण फार सुंदर खेळतात मुली. महाराष्ट्राचं क्रिकेट काय होतं की महाराष्ट्राला चांगले क्रिकेटर्स होते, पण ते सगळे एका चंदू बोर्डेवर अवलंबून असायचे. अच्छा. वेराज मुंबईचे कसे सगळे क्रिकेटर, आणि मुंबई महाराष्ट्र मॅच म्हटली की चंदू खेळेल तेवढ्या रन्स, बाकीचे लोक मग त्या म्हणजे अंडर प्रेशर खेळायचे मुंबई. नमस्कार, मी सुबोध मयुरे. आजच्या आपल्या गोष्ट एक चॅम्पियनशिपमध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत डॉक्टर चंद्रकांत पाटणकर सरांच्या घरी. भारतातल्या आजच्या घडीचे ते सर्वाधिक वयाचे कसोटी क्रिकेट खेळलेले एकमेव क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना नुकताच मुंबई क्रिकेट संघटनेनं आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो क्लब होता शिवाजी पार्क जिमखान्याने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेला आहे. सर्वप्रथम सर अभिनंदन आपलं. थँक्यू. मुंबई क्रिकेट संघटनेने जीवन गौरव पुरस्कार दिला, त्याचप्रमाणे शिवाजी पार्क जिमखान्याने पण आपल्याला सन्मान दिलाय. आपला प्रवास जाणून घ्यायचा आहे, लहानपण जाणून घ्यायचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तुम्ही क्रिकेट खेळलेला, त्यानंतर खूप चढउतार बघितलेले आहे भारतीय क्रिकेटचे. पण सर्वप्रथम हा पुरस्कार किती विशेष वाटतो आपल्याला? हा पुरस्कार ऑफकोर्स माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. कारण मुंबई क्रिकेट, त्यावेळेला मुंबई क्रिकेट असोसिएशन होतं. खरंय. तिथे 1950 ते 1960 ते 10 वर्षाच्या काळामध्ये मला जेव्हा जेव्हा चान्स मिळाला तेव्हा मी मुंबईसाठी खेळलो. त्याच्यानंतर क्रिकेटचा माझा थोडाफार संबंध तुटला, पण मी नंतर CCIमध्ये जाऊन सर्व स्पोर्ट्स बघत होतो. विशेषतः क्रिकेट, CCIचं क्रिकेट मुख्य असल्यामुळे, आणि आमचे राजसिंग डोंगरपूर तिथे प्रेसिडेंट होते, त्यामुळे बोर्डाच्या सगळ्या मॅचेस वगैरे आमच्याकडे व्हायच्या. त्या सर्व मॅचेस कंडक्ट करायचा मला अनुभव मिळाला खेळायला. बरोबर. सर तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो, बरंचसं मागे घेऊन जातो, तुमच्या लहानपणात घेऊन जातो. तुमचं लहानपण मला वाटतं पुण्यामध्ये गेलं आणि तिथे खऱ्या अर्थाने क्रिकेटची जी आवड निर्माण झाली असेल तिथे झाली. मी मॅट्रिकपर्यंत पुण्याला माझं शिक्षण झालं. पुण्याला मॉडर्न हायस्कूल म्हणून शाळा होती. पुण्याला एक मोठा ॲडव्हान्टेज होता की प्रत्येक शाळेला मोठं ग्राउंड असायचं स्वतःचं. त्यामुळे आमच्या शाळेचं मोठं क्रिकेटचं ग्राउंड होतं आणि तिथे सकाळ संध्याकाळ आम्हाला वेळ मिळाला की आम्ही क्रिकेट खेळायचो. शाळेला कोचिंग वगैरे असं काय नव्हतं, पण इंटर स्कूलच्या 2 टीम्स असायच्या. त्या दोन्ही टीमला आमच्या शाळा भाग घ्यायची. त्यामुळे तिथपासून माझं क्रिकेटला सुरुवात झाली. अच्छा. सुरुवातीला मी ज्युनियरसाठी क्रिकेट खेळलो. त्याच्यानंतर मी जेव्हा मॅट्रिकला आलो होत्या सिनियरच्या टीममध्ये पण खेळलो. आणि मी ज्युनियरच्या टीमचा कॅप्टन असताना आम्ही इंटर स्कूल टुर्नामेंट जिंकली होती. अरे वा. त्यामुळे त्या दिवशी शाळेला सुट्टी वगैरे दिल्यामुळे आम्हाला मोठा असा अभिमान वाटला होता की आपल्यामुळे शाळेला सुट्टी मिळाली आणि आपण जिंकलो. त्याच्यानंतर मॅट्रिक नंतर मी मुंबईला आलो आणि रुईया कॉलेज जॉईन केलं. ओके. पण सर म्हणजे शाळेत असतानाच तेव्हापासून तुम्ही विकेट किपिंग तेव्हापासून करायचं? हो, म्हणजे तेच ते म्हणजे का मी विकेट किपर झालो मलाही माहिती नाही. कारण आम्ही आपले
शाळेला काय कोच नसायचं काय नाही, आम्ही मुलं खेळायचो. कधी बॉलिंग टाकायचे, कधी काय करायचं, कधी विकेट किपिंग करायचे. असं करताना मी केव्हा विकेट किपर झालं मला माहिती नाही. अच्छा. म्हणजे असं काय ठरवून किंवा कोणी कोचिंग करून असा मी विकेट किपर झालेलो आहे. शाळेत आपलं खेळताना विकेट किपर. त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा रुईया कॉलेजला सिलेक्शनचे होते कॉलेज, मी फर्स्ट इयरला होतो आणि बरेच 150-200 मुलं आले होते. पण मी पुण्याला खेळला असल्यामुळे आणि मी विकेट किपर म्हणून विकेटच्या मागे जाऊन उभं राहिलो आणि तिथे मी सिलेक्ट झालो रुईया कॉलेजला. तेव्हापासून माझं क्रिकेट चालू झालं इथे मुंबईला. ओके. पण पुण्याचं क्रिकेट किंवा तुम्ही मुंबईत आलात तर मला वाटते वडील स्वतः डॉक्टर होते आणि वडिलांची अशी इच्छा होती की तुम्ही पण डॉक्टर व्हावं, तर अभ्यास आणि हे क्रिकेट हे बॅलन्स कसं सांभाळलं? वडील डॉक्टर असल्यामुळे मी डॉक्टर आणि माझी बहीण आणि मेवणे दोघंही रुईया कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. म्हणून मला वडिलांनी मुंबईला पाठवलं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास करून मला मेडिकलला ॲडमिशन मिळालं. माझी बहीण मी क्रिकेट खेळण्याच्या विरुद्ध होती. ते म्हणायचे की नाही तू अभ्यास कर, तुला मेडिकल ॲडमिशन. पण माझे मेवणे स्वतः खेळाडू होते आणि आमच्या कॉलेजच्या स्पोर्ट्सचे ते चेअरमन होते. त्यामुळे ते म्हणले नाही त्यांनी खेळलं पाहिजे. आणि त्यावेळेला खेळल्यावर 2% मार्क जास्त मिळायचे. म्हणून मी रुईयाला क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये एवढं वाहवत गेलो की अभ्यास बाजूलाच पडला. पण नंतर तुम्ही डॉक्टर झालात, वेगळ्या पद्धतीने झालात नंतर डॉक्टर, PhD मिळवली, त्याबद्दल मी विचारतो नंतर. पण हे रुईयाचं क्रिकेट सर किती स्पर्धात्मक होतं तेव्हा का? रुईयाचं क्रिकेट त्यावेळेला खरोखर स्पर्धात्मक होतं. पण त्यावेळेला जे चांगले चांगले क्रिकेटर होते म्हणजे रामनाथ केनी होता, त्याच्यानंतर 1 वर्ष सुभाष गुप्ते होता आणि एकंदर कॉलेजचं स्टँडर्ड चांगले असायचं त्या वेळेला सगळ्या कॉलेजेसचं. आणि त्यामुळे रुईयाची आमची टीम चांगली होती आणि पहिल्या वर्षी आम्ही हे जिंकलो इंटर कॉलेजिएट. त्यामुळे माझं क्रिकेट ते वाढत गेलं. तिकडे खेळलो, मग तिथून मग ते त्यावेळेला बॉम्बे कॉलेजेसची टीम पुण्याला जायची सुट्टीमध्ये. मग त्यावेळेला त्याच्यात मी सिलेक्ट झालो. तिथून आल्यानंतर युनिव्हर्सिटीला सिलेक्ट झालो. असं करते पायरीने चढत वरती गेलो. मला वाटतं मुंबई युनिव्हर्सिटीला तुम्ही लीड पण केलाय, तुम्ही कॅप्टन होता मुंबई युनिव्हर्सिटीचे. मुंबई युनिव्हर्सिटीची पद्धत अशी होती की दरवर्षी कॅप्टन चेंज करायचे. त्यामुळे 1 वर्ष मी मुंबई युनिव्हर्सिटीचा कॅप्टन झालो होतो. सर मला कांगालिक बद्दल विचारायचं आहे. पण तुम्ही मुंबईत जेव्हा आला होता तेव्हा पेंटँग्युलर स्पर्धा पण होत्या. पेंटँग्युलर स्पर्धा मला वाटते तेव्हा होत्या, तर त्याच्या काही आठवणी आहेत? तुम्ही बघितले काही सामने तेव्हाचे? नाही, मी 48 साली मुंबईत आलो आणि पेंटँग्युलर 45-46 साली थांबल्या होत्या आणि रणजी ट्रॉफी चालू झालेली. तर मी फक्त वडिलांना राहून मी शाळेत असताना की मला मुंबईला जाऊन मॅच बघायचे म्हणून मला वडिलांनी 1 वर्ष मुंबईला पाठवलं आणि पेंटँग्युलरची शेवटची मॅच हिंदू मुसलमान ती मी बघितली होती ब्रेबन स्टेडियमवर. हिंदू जिमखाना वर्सेस इस्लाम जिमखाना अशी असेल? नाही, हिंदू वर्सेस मुस्लिम. अच्छा, स्पेसिफिक तशी? या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी असं असायचं, जातीवर असायचं ते. अच्छा. पण फार मजा यायची त्या मॅचेस बघायला. ते शेवटची मॅच मी बघितली बस, बाकी मला काय माहिती. अच्छा. पण मग मुंबईतलं क्लब क्रिकेट वेगळं होतं, कांगालिकचा एक वेगळा इतिहास होता. तुम्ही शिवाजी पार्क जिमखान्याला जॉईन झाला होता, म्हणजे रुईयाला होता, म्हणजे शिवाजी पार्कच्या दादरच्या इकडच्या साईडला तुम्ही शिक्षण घेतलं पण तिकडचा क्लब निवडला शिवाजी पार्क. रुईयाला माझ्या कॉलेजमध्ये शिवाजी पार्कचे 2-3 क्रिकेटर्स होते. चंदू कोरगावकर म्हणून होता, एक सदू मराठे म्हणून होता. तर आता इथं कॉलेजला खेळायला लागल्यानंतर ते म्हणले अरे तू कुठल्या क्लबला खेळतो? म्हटलं मी कुठलं, मी आत्ता तर आलो. म्हणजे शिवाजी पार्क तू जॉईन कर. म्हणून मी शिवाजी पार्क जॉईन केलं त्यावेळेला. त्याच्यामध्ये काय म्हणजे दादर आणि हे ते असं काही नव्हतं, कारण ती रायव्हलरी तेव्हा खूप होती दोन्ही संघांची. त्यावेळेला दादर आणि शिवाजी पार्क हे विशेष काय नव्हतं सुरुवातीला. अच्छा. जेव्हा 48-49 मी जॉईन झालो तर मी शिवाजी पार्कला जॉईन झालो आणि मग तिकडे मी खेळायला सुरुवात केली. तिथे मला वाटतं बापू नाडकर्णी सर असतील, सुभाष गुप्ते. बापू नाही का? शिवाजी पार्कला सुभाष गुप्ते, बाळू गुप्ते, रमाकांत देसाई, अजित वाडेकर, विजय मांजरेकर असतात. विजय मांजरेकर तर कॅप्टन आमचा पहिल्यापासून. MS पाटील म्हणजे संदीप पाटीलचे वडील, मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा ते कॅप्टन होते आमचे, मधू पाटील. अच्छा. फार चांगले क्रिकेट खेळायचे, खूप अटॅकिंग खेळायचे असं ऐकलंय मी त्यांच्याबद्दल. खूप संदीप पाटील सरांसारखीच त्यांची बॅटिंग होती, आक्रमक. हो, संदीप पाटील पेक्षा त्यांची बॅटिंग आक्रमक होती. अच्छा. आणि
म्हणजे ते सगळेच गेम चांगले खेळायचे, ॲथलेटिक्स खेळायचे, फुटबॉल खेळायचे, हॉकी खेळायचे कॉलेजमध्ये असताना. आणि मी जॉईन झालो तेव्हा ते आमचे शिवाजी पार्कचे कॅप्टन होते, त्यामुळे त्यांच्या कॅप्टनशिप खाली ते क्रिकेट सोडेपर्यंत मी खेळत होतो. ओके. अजून काय शिवाजी पार्क जिंकण्याच्या काय विशेष आठवणी आहेत तुमच्या? शिवाजी पार्क जिंकण्याच्या आठवणी म्हणजे असं की त्या वेळेला दादरला दोन क्लब मुख्य, दादर युनियन आणि शिवाजी पार्क. बरोबर. दादर युनियनला माधव मंत्री, नरेंद्र तांबणे हे बऱ्याच, शिवाजी पार्कला आमची मी जे सुरुवात जॉईन झालं मी होतो, मांजरेकर होते, सुभाष गुप्ते होता, सुभाषचा धाकटा भाऊ बाळू गुप्ते होता, विशू लेले म्हणून एक चांगला फार सुंदर होता. त्यामुळे आमची टीम चांगली होती. अजित वगैरे नंतर आले. अच्छा. त्यामुळे शिवाजी पार्कला दादर युनियन आणि हे अशा मॅचेस होत्या. आणि ज्या वेळेला आमची मॅच व्हायची दादर युनियनची आणि शिवाजी पार्कची शिवाजी पार्कला, त्यावेळेला तुमचा विश्वास बसणार नाही, पण 10,000हून जास्त लोक मॅच बघायला असायचे. आणि सगळे व्यवस्थित बाउंड्रीच्या बाहेर थांबलेले असायचे. त्यातल्या त्यात म्हणजे बाळ ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ते नंतर झाले, त्यावेळेला बाळ ठाकरे ते तिथेच राहायचे शिवाजी पार्कला कोणा. प्रत्येक मॅचला तेवढून कट्ट्यावर बसलेले असायचे आमची मॅच बघत. नंतर प्रोफेसर राम जोशी म्हणजे सगळे चांगले चाललेले मॅच बघायला असायचे. आणि मी मॅच म्हणजे इतकी तुफान गर्दी आणि मजा यायची मॅच खेळायला. रुईया कॉलेजच्या तुमच्या खेळण्यातल्या त्या दिवसांचे किंवा शिवाजी पार्कला खेळत असताना दादर युनियन तुमचा प्रतिस्पर्धी संघ होता, पण तिथेही तुमचे काही चांगले मित्र होते, त्या काही आठवणी सांगता येतील? खरं सांगायचं माझे सगळे चांगले मित्र होते. लोकांना आश्चर्य वाटेल पण मी आणि नरेंद्र तांबणे वी वेअर बेस्ट ऑफ फ्रेंड्स. अच्छा. या कॉम्पिटिटर होता कारण तो माझ्या पूर्वीपासून ओळखीचा होता. मी मुंबईला यायच्या अगोदर त्याचा आतेभाऊ पुण्याला होता, तो माझ्याबरोबर शाळेमध्ये होता. त्यामुळे नरेंद्र पुण्यात आला की मला भेटायचा. तर मी आणि नरेंद्र वी वेअर व्हेरी गुड फ्रेंड. आता माधव मंत्री तर मी माधव मंत्रीच्या बिल्डिंगमध्येच राहायचो, ते दुसऱ्या मजल्यावर राहायचे, मी खाली बहिणीकडे काढून. त्यामुळे माधव मंत्री पहिल्यापासून होते. त्याच्यानंतर वासू माझ्या भाच्याचा, माझ्या बहिणीचा जो मुलगा होता तो आणि वासू एका व्हायचे. त्यामुळे वासू लहान असताना आमच्याकडे खेळायला यायचा. वासू परांजपे. आणि माझा भाचा नॅचरली मला चंदूमामा म्हणायचा, तेव्हापासून वासू मला चंदूमामा म्हणायला लागला. आणि माझ्या पुढे क्रिकेटमध्ये जे काय थोडेफार लोक मला चांगले म्हणायचे त्यातला वासू नंबर 1 होतो. तर प्रत्येक फंक्शनमध्ये कुठे मला शेवटी तो पकडा, चंदूमामा नाही तो फार चांगला आहे म्हणून तो बोलत नाही, पण तू मला खरं सांग की नरेन असं करतो, नरेन तसं. मी म्हटलं मला काय नाही, तो माझा मित्र आहे म्हणून नाही चंदूमामा तो बोलत नाही. पण वासू वॉज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स आणि ॲडमायरर्स. वासूची बायको सुद्धा आता कुठे विषय निघाले सांगते की चंदूमामा म्हणजे आमच्या घरातल्या हे आहेत असे. माझे रिलेशन सगळ्यांच्या बरोबर चांगले होते. बरोबर. दादर आमलाडी ब्रदर्स होते, ते मोहिनी आमलाडी माझ्याबरोबर BSc मध्ये होता, वसंत आमलाडी कोच होता. त्यावेळेला असं एवढं आमचं हे नसायचं. मॅच मध्ये कॉम्पिटिशन संध्याकाळी परत पुन्हा एकत्र. किंवा आता आम्ही मॅच संपले की माधव मंत्री आम्हाला दम द्यायचे, तू असा खेळलास म्हणून आउट झालास. अच्छा. एक वेळेला दादर बरोबर मी चांगला खेळत होतो आणि मी 2-3 शॉट्स मारले. माधवने बरोबर तिथे फिल्डर ठेवला आणि मला कॅच घेऊन आउट झाला. मला संध्याकाळी सांगितलं, चंदू तू कसा आउट झालास माहिती आहे, तू ते 2 शॉट्स मारले म्हणून मी तिथे फिल्डर आणला होता. अच्छा अच्छा. या असं होतं, म्हणजे ते सांगायचे काय मिस्टेक केली काय केलं. अच्छा. याच मॅचेस मधून चांगला परफॉर्मन्स झाल्यानंतर मग तुम्ही मला वाटतं टाइमशील्ड पण केला, तुम्ही मिल जॉईन केली. मी ग्रॅज्युएशन नंतर मला BSc मध्ये ऑफिसरची पोस्ट मिळाली म्हणून मी BSc जॉईन केलं. त्यामुळे BSc A डिव्हिजनला खेळायची. हो. त्यामुळे टाइम्सला मी A डिव्हिजनला खेळायला सुरुवात केला. अच्छा. पहिली टाइमशील्ड तुम्ही BST कडनं केला? पहिलं BSc मधनं केलं. त्यातून माझा पहिला जॉब तोच होता. अच्छा अच्छा. पण तेव्हा आजच्या सारखं नसेल, म्हणजे कामही करायचंय BST मध्ये किंवा जिथे कुठे आपण काम करतो तिथे, आणि मग क्रिकेटही खेळायचंय असं. त्यावेळेला कामही करायचं आणि क्रिकेटही खेळायचं. कारण BSc मध्ये मी ट्रॅफिक डिपार्टमेंटला मिळतो. ओके. ट्रॅफिक डिपार्टमेंटला म्हणजे सॅटर्डे नाही, संडे नाही, हॉलिडेज नाही, काय नाही. आणि बाहेर ड्युटी असायची. त्यामुळे सकाळी मग समजा रविवार आहे मॅच आहे तर मग आम्ही काय करतो, मी डबल ड्युटी घ्यायचो, 8 ते 12 आणि 4 ते 8. तर 8 ते 12 जायचे, 11 वाजता तिथून पळून यायचं ग्राउंडवर मॅच खेळायची. परत 4 वाजता 6 वाजता ड्युटीवर जायचं, 6 ते 8 ड्युटी करायचे. पण काम करून खेळायला लागायचं, म्हणजे सुट्टी आहे म्हणून घरी बसून नाही. म्हणजे क्रिकेटर आहे म्हणून वेगळं कन्सेशन नाही. नाही क्रिकेट आहे म्हणून कन्सेशन म्हणजे प्रॅक्टिस असली तर लवकर जे ऑफिसमध्ये काम करायचे त्या लोकांना 2 वाजता सोडायचे.
आम्ही आमच्या ड्युटी म्हणजे सकाळी 6 ते 2 किंवा 2 ते 10, तर 6 ते 2 ड्युटी असली तर 6 ते 2 ड्युटी करायची आणि 2 वाजता प्रॅक्टिसला जायचं. अच्छा Yeah. सर, ती कुठला सामना असेल तो कदाचित की ज्यामुळे सिलेक्टर्सच्या यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांना वाटलं की तुम्हाला मुंबईच्या रणजी संघात संधी द्यावी? नाही, तसं खरं म्हणाल तर कुठला सामना सांगणार, पण एका सामन्यामध्ये BST आणि कोहिनूर मिल फायनल मॅच होती. ती मॅच 7 दिवस चालली. हो. आणि आमच्याकडे एक दांडेकर म्हणून क्रिकेटर होता, चांगला बॅटिंग नाम आहे दांडेकर म्हणून, त्यावेळचा फेमस क्रिकेटर. अच्छा. पण त्याचे दोन्ही पाय त्या मॅचला गेलेले होते त्याला. ओके. त्यामुळे त्याला रनर दिला नाही. पहिल्या इनिंगला त्याला रनर दिला, त्याने सेंचुरी केली. अच्छा. आणि मी काहीतरी 60-70 रन्स केल्या. दुसऱ्या इनिंगला दिवाडकर कॅप्टन होता, त्यांनी त्याला रनर दिलं नाही. तेव्हा त्यांनी आणि आम्ही चालत चालत 140 रनची पार्टनरशिप केली. अच्छा. आता तो बाउंड्री मारायचा, मी आपला 1-1-2-2, पण जर बाउंड्रीला बॉल गेला तर आम्ही 1 रन चालत करायचो, कारण त्याला धावता यायचं नाही, तो चालत चालत यायचा. असं करून पण आम्ही टुर्नामेंट जिंकली होती. त्यावेळेला मला जास्त प्रसिद्धी मिळाली की त्याला घेऊन मी हे केलं म्हणून. आणि ही शिवाजी पार्कला कुठे होती मॅच? ही नाही, पारसी जिमखान्यावर. पारसी जिमखाना. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही मुंबईकडनं खेळायचं स्वप्न बघितलं असेल आणि जेव्हा मुंबईची रणजी कॅप सर्वप्रथम मिळाली, तो क्षण किती महत्वाचा होता आणि ती आठवण रिकॉल करता येईल? त्यावेळेला रणजी ट्रॉफीमध्ये चान्स मिळण्यामुळे मुश्किल होत होतं. आणि आमच्या वेळेला आधी माधव मंत्री होते विकेट किपर मुख्य आणि कॅप्टन. मग माधव मंत्री नंतर विकेट किपर पण केलं तर नरेंद्र तांबडेचा नंबर लागला. त्याच्यानंतर की जेव्हा जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा मी मुंबईसाठी काही फार नाही खेळलो. माझ्या हिशोबाने मी मुंबईसाठी कधी 8 किंवा 10 मॅचेस खेळलो असेल फक्त. कारण नरेंद्र तांबडे सगळे होते, किंवा तो आजारी पडला, त्याला कुठे बॉल लागला किंवा त्याचं काय नाही, तर मला चान्स मिळायचा. पण मुंबईचं करिअर तुमचं 8-10 वर्षांचं होतं. या 10 वर्षात केवळ 8-10 मॅचेस मिळाल्या, पण त्यातल्या 2 मला वाटतं खूप महत्वाच्या होत्या, त्याच्यात तुम्ही फायनल खेळलं होतं आणि आपण जिंकलो होतो. 2 फायनल त्याच्यामध्ये मी खेळलो. दोन्ही फायनल्स राजस्थानच्या अगेन्स्ट होत्या. एक उदयपूरला होती आणि एक जयपूरला होती. पहिल्या फायनलला पॉली उमरीकर कॅप्टन होता आणि दुसऱ्याला बापू कॅप्टन होता. त्या 2च फायनल्स मला मिळाल्या होत्या. मग त्याच्यानंतर मला मुंबईला चान्स मिळायचा नाही म्हणून मी महाराष्ट्राला 1 वर्ष खेळलो. मी आणि मांजरेकर आम्ही दोघंही महाराष्ट्राला खेळलो आणि नंतर आम्ही दोघंही रिटायर झालो. ओके. मुंबईत मला वाटतं तुमचे कॉम्पिटिटर तामाणे सर असतील कदाचित, तेही विकेट किपिंग करायचे. तर कुठेतरी खंत वाटायची की आपण आहे संघात, आपण चांगली कामगिरी करतोय पण संधी नाही मिळू शकत आहे. त्याला काय आता खंत वाटली काय वाटत तरी की आपल्या हातात नव्हतं. फक्त एकच गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद देणारे झाले की इंडियन व्हर्सिटीच्या मॅचेस असायच्या, ऑल ओव्हर इंडियाचे प्लेयर्स आणि फॉरेनची टीम. तर सिल्वर ज्युबली ओव्हरसीज क्रिकेट ती मॅचला बँगलोरला मॅच होती आणि CK नायडू चेअरमन होता सिलेक्शन आणि एकटाच सिलेक्टर. आणि नरेंद्र तांबडेला तिकडे पाठवलं होतं, पण काहीतरी झालं आणि तो परत आला नाही म्हणून लास्ट मिनिट मला पाठवला. 2 दिवस मी तिथे ट्रायलला गेलो आणि सरप्राइझिंगली जेव्हा टीम सिलेक्ट केली तेव्हा मला कॅप्टन सिलेक्ट केला. अरे वा. तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं की एवढे सिनियर लोक आहेत, परत मी पहिल्या सिलेक्शनला नव्हतो. तर संध्याकाळी CK नायडूने मला त्याच्या खोलीत बोलवलं. यंग मॅन, व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ पीपल? तर म्हटलं आता CKच्या समोर बोलणं म्हणजे त्याच्या असं नजरेला नजर नव्हते लावतात आम्हाला, इतकं त्याचं हे होतं. तर म्हटलं सर, पीपल आर सेईंग की आय एम सो ज्युनियर इन द सिलेक्टर्स अँड येट आय एम सिलेक्टेड ॲज अ कॅप्टन. तर त्याने मला सांगितलं, आय एम सरप्राइज की युअर नेम वॉज नेवर प्रपोज्ड बाय द वेस्ट झोन सिलेक्टर फॉर ऑल इंडिया. अच्छा. अदरवाइज यू शुड हॅव प्लेड फॉर इंडिया लॉंग बॅक. इफ आय हॅड सीन यू अर्लियर यू वुड हॅव प्लेड फॉर इंडिया. आता CK नायडू सारख्या माणसाने असा कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. मी त्याला म्हणतो, सर व्हॉट कॅन आय से अबाउट दिस? युअर राईट यंग मॅन, युअर राईट, बट युअर गुड, कीप इट अप. पण त्या इंटर युनिव्हर्सिटीच्या किंवा ते जे मॅचेस होत्या तुम्ही ज्याचा उल्लेख केला, तुम्ही लीड करणार कुठल्या ज्या सामन्यासाठी एकच मॅच असायची फॉरेन टीमच्या अगेन्स्ट, एक मॅच टुरिंग टीमच्या अगेन्स्ट. ओके. पण त्यानंतर तुम्ही भारतासाठी खेळलात, इडन गार्डन्सवर तुम्ही नंतर मी खेळलो भारतासाठी. 1955 साली मी भारतासाठी खेळलो आणि ही गोष्ट 1954 सालची असेल.
तर भारतासाठी खेळण्यात आणि त्याही कसोटी तुम्ही चांगली कामगिरी केली होती. मला वाटतं एक स्टंपिंग केला होता, 2-3 कॅचेस घेतल्या होत्या. एकंदर मला वाटतं 4 का 5 काहीतरी मी घेतले, स्टंपिंग होते का कॅचेस होते. पण एक माझ्या हातून चूक झाली नाही, पण रामचंद बॉलिंग टाकायचा आणि रामचंदला नेहमी मी जवळ स्टंप लागायचा, कारण तो लेग साईडला बॉल टाकायचा आणि लेग साईडला स्टंपिंग मिळायचे म्हणून. तर त्यांनी बॉल टाकला, त्या बॅट्समॅननी मारला, तर बॅट्समॅनचा एज घेऊन आकाशात गेला, उंच बॉल गेला आणि मी विकेट येत असं 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 आय लॉस्ट साईट ऑफ बॉल. मला बॉल दिसलाच नाही खाली कोणी. मी इकडे बघतो तिकडे बघतो, डोक्याची टोपी टाकली, काय नाही बॉल तिकडे पडला, मी इकडे. त्याच्या ह्याच्यावर मला हे केलं, ते एक निमित्त केलं. बॅटिंगला सुद्धा मी गेलो तेव्हा आमचा व्हेरी 60-70 रन्सला 7 विकेट होत्या आणि विनू मंकड, दत्तू फडकर, पॉली उमरीकर, मांजरेकर, एकापेक्षा एक क्रिकेटर चांगले होते. PK रॉय आणि मामा घोरपडे म्हणून, डॉक्टर घोरपडे म्हणून बोलत होते, ते खेळते आणि आम्ही दोघांनी 30-40 रनची पार्टनरशिप केली. अच्छा. माझ्या फक्त 13च होत्या, पण मी त्यांना हे करतो. पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेला काय नंतर संधी नाही मिळू शकली. पण तुम्ही सर ही जी मोठमोठी नावं आता घेतली, विनू मंकड सर झाले, मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर पण होते त्या, नरे होता, मांजरेकर स्वतः, किंवा यांचं क्रिकेट किती वेगळं होतं. म्हणजे आजच्या पिढीला ही नावं कदाचित फक्त ऐकून माहिती नाही, असं नाही म्हणताना. आजच्या पिढीचं आणि मागच्या पिढीचं क्रिकेट कम्पेअर करण्यात काय पॉईंट नाही, कारण क्रिकेट पण चेंज झाले. तुमचे इक्विपमेंट सगळे चेंज झाले. आता सगळे तुम्हाला प्रोटेक्टिव्ह गिअर्स आलेत. आमच्या वेळेला एवढे फास्ट बॉलर सगळे आता नरे इंज्युअर्ड झाला, पण त्यावेळेला आम्ही काउंटी घालून खेळायचो, हेल्मेट वगैरे काय नव्हतं. तेव्हा ते क्रिकेट नाही. आणि आताचे क्रिकेटर जास्त फिट आहेत, आम्ही एवढे फिट नव्हतो. अच्छा. आम्ही आपल्या फिटनेसचं म्हणजे संध्याकाळी ग्राउंडला राऊंड मारायची, ती पण असते रमत गमत आहे का राऊंड, ह्याच्या पैसे जास्त कोणी काही आताच्या नाही. आता लोक सगळे एकदम फिट आहेत, कारण आता इट्स कमर्शियल आहे, त्यांना थोडं बदललंय. आजचं जे क्रिकेटचं स्वरूप आहे बदललेलं, T20 आलेलं आहे, तर हे T20 बघून तुम्हाला कसं वाटतं? म्हणून सांगितलं क्रिकेट बदललेलं आहे. आता लोकांना आवडतं ते प्रत्येक बॉल. आमच्या वेळेला वरतून बॉल मारला तर दम मिळायचा. सिक्सर मारणं भानगड नव्हती. जर तुम्ही एखादा बॉल वरतून मारायचा प्रयत्न केला तर आतमध्ये गेल्यानंतर कॅप्टन तुम्हाला दम द्यायचा की बॉल वरतून मारायचा नाही, खालून खेळायचा. टोटली डिफरंट त्यावेळेचा क्रिकेट होता. पण आताचं क्रिकेट जास्त एंटरटेनिंग आहे. ओके. मी सर ऐकलंय की तुमचे शिवाजी पार्क जिमखान्याचे जे कॅप्टन होते, मांजरेकर सर होते, मला वाटतं विजय मांजरेकर, तेही कडक शिस्तीचे स्वभावाचे होते. काय मांजरेकर कडक शिस्तीचा म्हणजे एकदम सिन्सिअर क्रिकेटर. बाहेर वाटेल ते उद्योग करेल ते, पण ग्राउंडवर आला म्हणजे एकदम स्ट्रिक्ट. सगळे पायाचे बोटाला सगळे खिळे व्यवस्थित आहेत का नाही, पॉलिश केलेलं आहे का नाही, बॅट साफ केलेली आहे का नाही, कपडे स्वच्छ आहेत का नाही, सगळं. पण आल्याबरोबर तो सगळं चेक करायचा, बघू तुझे बूट बघू, तुझे हे बघू. अच्छा. ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट आणि व्हेरी गुड कॅप्टन. अच्छा. आणि सर सुभाष गुप्तेंना किपिंग करणं म्हणजे ते फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जायचे, ते किती चॅलेंजिंग होतं किंवा किती एन्जॉय केलं? मला ऍडव्हान्टेज काय झालं की पहिल्यांदा सुभाष सुद्धा आधी क्रिकेट खेळला नव्हता. तो मॅट्रिक म्हणजे नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर वगैरे त्याने क्रिकेटला सुरुवात केली आणि तो पहिल्यांदा रुईया कॉलेजमध्ये होता. त्यामुळे सुभाष बरोबर मी कॉलेजमधून खेळायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही दोघं शिवाजी पार्कला बरोबर खेळायचो. त्यामुळे रोज खेळून मला त्यांचं गुगली हे ते बरोबर समजायला लागलं होतं. विकेट किपरचं नाही एक अंडरस्टँडिंग असतं, ते आमचं दोघांचं जमलं होतं ते. बरोबर आहे. सर मगाशी तुम्ही सांगितलं की मुंबईकडनं पण खेळला 10-12 वर्ष, त्यानंतर महाराष्ट्राकडनं 1-2 सीझन मला वाटतं केला. तर मुंबईचं क्रिकेट आणि महाराष्ट्राचा क्रिकेट या दोन्हीमध्ये काय महत्वाचा फरक आढळला? महाराष्ट्राचं क्रिकेट काय होतं की महाराष्ट्राला चांगले क्रिकेटर्स होते, पण ते सगळे एका चंदू बोर्डेवर अवलंबून असायचे. अच्छा. वेराज मुंबईचे कसे सगळे क्रिकेटर, आणि मुंबई महाराष्ट्र मॅच म्हटली की चंदू खेळेल तेवढ्या रन्स, बाकीचे लोक मग त्या म्हणजे अंडर प्रेशर खेळायचे मुंबईच्या याच्यावर. ओके. अदरवाईज पुण्याचे क्रिकेटर्स पण चांगले होते काय काय. सर तुम्ही रिटायरमेंट नंतर म्हणजे क्रिकेटपटू म्हणून तुम्ही निवृत्ती घेतल्यानंतर तुम्ही सेकंड इनिंग सुरू केली मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये, पण मला वाटतं CEO म्हणून 1 वर्ष होता तुम्ही. CCI मध्ये मगाशी तुम्ही सांगितलं. मी 1 वर्ष नरेंद्र तामणे व्हाईस प्रेसिडेंट होता आणि मनोहर जोशी प्रेसिडेंट होता, आणि त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्हची पोस्ट केली होती. तर नरेंद्र तामणे इन्सिस्टेड मला की तुझी ये म्हणून. तर मी म्हटलं मला काही इंटरेस्ट नाही, कारण तिथून तर पॉलिटिक्स वगैरे बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या होत्या.
पण तो ही इन्सिस्टेड नाही आणि त्यांनी जाऊन मनोहर जोशीने सांगितलं आणि मला एक दिवस ओढून घेऊन गेला तिथे आणि म्हणले उद्यापासून जॉईन आहे म्हणून मी जॉईन झालो. तिथे मी 1 वर्षभर होतो. त्याच वेळेला राज सिंग मला भेटला तिथे. तर म्हणा चंदू इथे काय करतोस तू? म्हणे इथे पॉलिटिक्स आहे, तुझ्यासारखा माणूस इथे टिकणार नाही, तो CCI चल. ओके. तर म्हणलं राजभाई आत्ता तर मी आलो इथे आणि मनोहर जोशी. म्हटलं मी मनोहर जोशींशी बोलतो. म्हणून तो मनोहर जोशींशी बोलला. सगळ्या मॅनेजिंग कमिटीने रिफ्यूज केलं मला रिलीव्ह करायला की नाही आम्ही नाही त्याला सोडणार म्हणून. तर मग मनोहर जोशी म्हणले की नाही राज सिंगने मला रिक्वेस्ट केलं तर आपण त्याला सोडूया. म्हणून मग मी CCIला गेलो तिथे. म्हणजे मला जवळजवळ राज सिंगने ओढून नेलं तिकडे. पण हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क तुम्ही किती एन्जॉय केलं तेव्हा? CCI मध्ये मी 15 वर्ष काम बरीच केलं. वर्ष. आणि सगळे स्पोर्ट्स मी बघायचो. पण CCI मध्ये क्लब जरी असला तरी क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, पत्ते, त्याच्यानंतर बिलियर्ड, स्क्वॉश असेल कदाचित. सगळे ऑल ऑफ द गेम्स आणि सगळे बघायला लागायचं मला. त्यामुळे मला सगळे गेम्सची माहिती पण कळली आणि सगळ्या गेममध्ये मला वेळ पण जायचा. अच्छा. त्याच दरम्यान मला वाटतं सर तुम्ही भारतीय संघाचे टीम मॅनेजर म्हणून पण गेला होता झिम्बाब्वेला. त्यावेळेला झिम्बाब्वेला 98 साली टीम गेली होती आपली. शॉर्ट टूर होती. त्यावेळेला मी मॅनेजर म्हणून तिकडे गेलो होतो. गांगुली वगैरे होते तेव्हा. हा होता अझरुद्दीन कॅप्टन. अझर कॅप्टन होता. तेव्हाची ती टीम काही किस्से काही आठवतात? टीम चांगली होती त्यावेळेला आपले. हे सगळे यंग होते. द्रविड, त्याच्यानंतर सचिन पण होता मला वाटतं. सचिन होता, द्रविड होता, कोंबळे होता. हे सगळे नवीन चांगली टीम होते. पण तरी सुद्धा आम्ही ते त्याला टेस्ट मॅच हारलो. एकच टेस्ट खेळलो आणि 2 हे खेळलो वन डे. 15 दिवसाचीच टूर होती. पण तो एक्सपिरियन्स मिळाला भारतीय संघासोबतचा पुन्हा. सर मगाशी मी जसं विचारलं की तुम्ही डॉक्टर झालात पण ते वेगळ्या क्षेत्रातले झालात. जसं BCCI किंवा मुंबई क्रिकेट संघटना किंवा CCI मध्ये तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क केलं तसं मिल्समध्ये पण तुम्ही काम केलंय. मिल्समध्ये तर मुंबईतही केलंय, सोलापूरमध्ये केलंय मी ऐकलंय किंवा अजून इतर ठिकाणी. आणि ते करत असताना तुम्ही अभ्यासही केला. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी मला वाटतं तुम्ही अभ्यास केला, डॉक्टरेट मिळवलं. काय झालं, माधव आपटेंची लक्ष्मी विष्णू मिल्स होती आणि BSc मध्ये मला विशेष आवडत होतं. रस्त्यावर ड्युटी करायची, हे करायचं. तर माधव मला म्हणाला होता चंदू तू माझ्याकडे जॉईन हो. तर त्यांनी जेव्हा लक्ष्मी विष्णू मिल घेतली तेव्हा त्यांनी मला फोन केला की चंदू तू ते सोड आणि इकडे या माझ्याकडे म्हणून मी लक्ष्मी विष्णू जॉईन केले. मिल सोलापूरला होते पण माझं पोस्टिंग होतं बॉम्बेला. अच्छा. तर आम्ही मग इथे त्यांनी मला परचेस डिपार्टमेंटला केलं. ओके. तर परचेस डिपार्टमेंटची मला माहिती काय नाही म्हणून मग मी इथे एक परचेसचा एक लहान कोर्स होता संध्याकाळी 5 ते 7. तो कोर्स करून पहिले परचेसची माहिती करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी हे परचेसला करतो. आम्ही काय करायचो सोमवार ते शुक्रवार मुंबईत काम करायचं आणि शुक्रवारी रात्री ट्रेन पकडून सोलापूरला जायचं. मी मनोहर हर्डीकर होता आमच्याबरोबर. शनिवार रविवार सोलापूरला काम करायचं, रविवारी रात्री सोलापूरहून निघायचं, सोमवारी सकाळी मुंबईत. हे दर आठवड्यात करायचं. ऑल 7 डेज आम्ही काम करायचो ते. कारण माधवची मिल म्हणजे आमची स्वतःची मिल असल्याचं काम होतं. बरोबर. त्यामुळे तर तिथे माझे वडील पुण्याला डॉक्टर आहेत. ते पुण्याला जे कॉलेजेस आहेत फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज, कॉमर्स कॉलेज, त्यांचे मोठे मोठे हॉस्टेल्स आहेत. ओके. त्या हॉस्टेलवर बरीच मुलं असायची. तर त्या मुलांना किंवा कोणा आजारी पडलं काय पडलं तर डॉक्टरची गरज लागायची. तर त्याच्यासाठी माझ्या वडिलांना अपॉइंट केलं होतं. तर माझे वडील रविवारी जाऊन एक वर्ष कॉमर्स कॉलेजमध्ये, 1 वर्ष फर्ग्युसन असे बसायचे तिथे. तर कॉमर्स कॉलेजचे डॉक्टर काय नाव त्यांचं विसरलो, वैद्य. अच्छा. म्हणून प्रिन्सिपल होते. तर बोलता बोलता त्यांनी वडिलांनी विचारला तुमचे मुलं काय करतात काय. तर वडिलांनी सांगितले माझा मुलगा धाकटा मुलगा मिलमध्ये काम करतो असं म्हणून. तेव्हा त्यांनीच सांगितलं की कॉलेजमधले यंगस्टर्स आमच्याकडे शिकायला येतात पण ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी काम केले अशी मला मुलं मिळत नाहीत. ओके. तर तुम्ही तुमच्या मुलाला माझ्याकडे घेऊन या. म्हणून मला वडील त्या वैद्यांच्याकडे घेऊन गेले आणि वैद्याने मला सांगितलं की तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा फायदा घेऊन आपण हे करूया म्हणून त्यांनी मला मग गाईड केलं की काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे, कशी कलेक्ट करायची. आणि मग मी काय करायचो की मी शनिवारी गेलो सोलापूरला की शनिवार साबण दिवस मी संध्याकाळी मग सगळे मिलमध्ये जायचो. आणि सोलापूरमध्ये काय की 2-3 मोठ्या मिल्स होत्या आणि बाकी लहान लहान युनिट्स होते. स्पिनिंग युनिट, विविंग युनिट, प्रोसेसिंग युनिट.
ते सगळीकडे जाऊन मग मी कलेक्ट करायचो आणि तिथून निघायचो शनिवारी रात्री. रविवारी पहाटे पुण्याला पोहोचलो की रविवारी सकाळी डॉक्टर वैद्यांच्याकडे जायचं. त्यांना सगळं मी कलेक्ट केलेलं मटेरियल दाखवायचं. ते मला सांगायचं आता पुढे काय करायचं आणि दुपारी मुंबईला यायचो मी. असं करून मी ते PhD केलं. PhD केलं तर मला 85 साली PhD मिळाला, म्हणजे मी 55 वर्षाचा होतो तेव्हा. आजची पिढी कदाचित म्हणजे त्यांच्या उमेदीच्या काळात पण अभ्यासात कदाचित जे क्रिकेट खेळणार आहे एवढं लक्ष देत नसतील. तुम्ही निवृत्तीनंतर 55व्या वर्षी अभ्यास करून PhD मिळवली. काय आता क्रिकेट सोडलं होतं, मिलचं काम करत होतो आणि बघूया जमलं तर म्हणून. आणि ते डॉक्टर वैद्य खरोखर चांगले गाईड करायचे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला मला मी काय काय काम केले ते बघायचे, पुढल्या आठवड्याला काय काय बघून ये म्हणून सांगायचे. मी तेवढं जाऊन कलेक्ट करून परत जायचो. तर त्यांनी हे केलं. म्हणजे खरं क्रेडिट त्यांना आहे माझं. बरोबर आहे, पण तुम्ही पण अभ्यास केला, चिकाटी दाखवली त्याही वयात, हे महत्वाचं आहे. सर, आज वयाच्या 96व्या वर्षी पण तुम्ही आनंद घेतायत, क्रिकेटचा आनंद घेतात. निश्चितच क्रिकेट बघत असाल किंवा मैदानांवर जाता. आम्ही बघितलं शिवाजी पार्क जिमखान्यावर पण तुम्हाला बघितलं त्या दिवशी. तर तुमच्या सोबतच्या पिढीतले खेळलेले क्रिकेटपटू दुर्दैवाने आज कोणीच नाही आहेत. तर कोणी नाही. तर या वयातही हा उत्साह येतो. वयाच्या 96व्या वर्षी तुम्ही तेवढाच फिट आहात. किती काय झालं, आयुष्यभर माझा क्रिकेटशी संबंध आला. आता रिटायर झाल्यावर काय करायचं सांगा मला तुम्ही. मला टीव्हीवरच्या जे काय सिरियल असतात त्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मग त्यामुळे क्रिकेटची मॅच असली की मी लावून बसतो ना, एन्जॉय. पण आता क्रिकेट खूप झाले, म्हणजे IPL वगैरे सोडून द्या. मुलींचं क्रिकेट, या मुली काय सुंदर खेळायला लागल्यात आता. मुलांच्या बरोबरीने खेळतात. आपण वर्ल्ड कप जिंकला. आता मी एकही मॅच मुलींची चुकत नाही. आणि मुलींची मॅच असेल आणि मुलांची मॅच असेल तर मी मुलींची मॅच बघतो. कारण मला कौतुक वाटतं की ह्या वया किती, कारण हा शेवटी पुरुषांचा खेळ आहे. धावायचं, पळायचं, बॉल बिल लागेल काय, पण फार सुंदर खेळतात मुली. खरं आहे. सुनील गावस्करांसोबत तुम्ही खेळलेला नाही आहेत, पण त्यांचा प्रभाव भारतीय क्रिकेटवर खूप पडलेला आहे आणि तुमचे त्यांचे संबंध पण खूप चांगले आहेत. अजूनही ते जुन्या क्रिकेटपटूंसाठी दरवर्षी एक भेटत असतात, त्यांना सगळ्यांना एकत्र आणत असतात. तर गावस्करांच्या काही आठवणी आहेत? गावस्करांच्या आठवणी म्हणजे काय आहे की मी माधव मंदिर ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते तिथेच खाली राहत होतो. त्यामुळे लहानपणापासून जेव्हा सुनील तिथे यायचा तेव्हापासून तो आमच्याजवळ होता. आणि तसं त्याच्या माझ्या वयामध्ये बरंच अंतर असल्यामुळे ते क्रिकेट मी त्याच्याबरोबर नाही खेळलेलो यावंच, परंतु त्याचा क्रिकेट मी बघितले, त्याची बॅटिंग मी बघितली आणि त्याच्या क्रिकेटवरचं जे प्रेम आणि सिन्सिरिटी आहे ती बघण्यासारखी आहे. अजूनसुद्धा त्याचं लाईफ इज ॲब्सोल्युटली डिसिप्लिन लाईफ आहे. तो वेडेवाकडा कुठेही जाणार नाही, काय नाही. ॲट द सेम टाईम कुठल्याही फंक्शनला त्याला जर यायचं असेल तर कितीही बिझी असेल तरी तो 5 मिनटं येईल, भेटेल आणि जाईल. म्हणजे तो दुसऱ्याचा आदर राखणारा माणूस आहे. आता परवाच्या फंक्शनला पण बघा, थोडा वेळ तो आला आणि निघून गेला, कारण त्याला जायचं होतं. तसंच जरी तो फॉरेनला येऊन पहाटे 5 वाजता आला असला आणि दादर युनियनची मॅच असली तरी तो 10 वाजता मॅच खेळायला यायचा. एवढं तो डिसिप्लिन आहे. आणि क्रिकेटविषयी अत्यंत नॉलेज आणि स्वतः संबंध आयुष्यभर क्रिकेट खेळल्यामुळे त्याला आज संबंध जगभरमध्ये सर्व लोक त्याला मानतात. कॉमेंट्रीमध्ये तो पाहिला असतो, कॉमेंट्समध्ये पाहिला असतो. इवन त्याचं सजेशन सगळे लोक येत असतात. मुंबई क्रिकेट असोसिएशन, BCCI सगळे सुनीलच्या वेळोवेळी चालू आहे. म्हणजे प्रोफेसर शेट्टी पण मला सांगायचे की सुनील आला होता, त्यांनी अमुक करा म्हणून सांगितलं. तर क्रिकेटच्या दृष्टीने म्हणजे तो ॲब्सोल्युटली नंबर 1 माणूस आहे. आणि वागण्यात अत्यंत साधा. आता दुसरं कोणीही केलं नाही ते त्यांनी केलं. ते म्हणजे दरवर्षी शाळा कॉलेजपासून जेवढे त्याचे मित्र क्रिकेट खेळले त्याच्याबरोबर, त्याच्या विरुद्ध, त्या सगळ्या लोकांना एका संध्याकाळी तो गेट टुगेदर करतो. सगळ्याचा खर्च तो मोठ्या हॉटेलमध्ये. आणि सगळे तिथे लहानपणापासूनचे विनोद, थट्टा मस्करी, आरडाओरडा, म्हणजे आपण अजून लहान असं वाटतं. असं वाटत नाही की हे सगळे एवढे मोठे लोक आहेत. पुन्हा जुन्या दिवसात घेऊन जातात. जुन्या दिवसात घेऊन जातात म्हटलं ते. पुन्हा तुम्हाला सगळ्यांना जुन्या दिवसात घेऊन जातात. जुन्या आठवणी येतात
आणि सगळे लोक एकमेकाला भेटतात त्यामुळे. आणि सगळे म्हणजे आता आता हल्ली ते पहिल्यांदी फक्त क्रिकेटच असायचे. आता तो दरवेळेला कोणाला तरी बोलवतो. एक वेळेला अमिताभ बच्चन आला, त्याच्यानंतर इतर सिनेमा नट नाना पाटेकर असतो प्रत्येक पार्टीला. तो अशा सगळ्या लोकांना बोलावतो त्यांच्या ओळखीहून. महेश मांजरेकर असतो तो त्याच्या, आणि त्याचा काय जगभर ओळखी आहेत. सर ही जी आजची पिढी आहे या पिढीला एक काय संदेश द्याल की क्रिकेट, कारण कसं पैशाचं महत्व खूप वाढलेलं आहे. नाही, पैसे सोडून द्या. मी त्या मुलांना एवढं सांगेन की क्रिकेट ह्या खेळापासून तुम्ही 4 गोष्टी शिका. क्रिकेटमध्ये कसं की आज मी 100 केल्या म्हणून मी जगाच्या देवाला, उद्या सकाळी मी पहिल्या बॉलला आउट होईन. खरंय. तसं आयुष्यामध्ये चढउतारे असतात. त्या चढउताराला तोंड देऊन आज जरी आपला काय कठीण प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला तोंड देऊन तुम्ही पुढे जा. हे क्रिकेटपासून शिका. तसंच कुठलंही काय झालं तर मी जिंकलो, मी केलं असं नाही. क्रिकेट कसं 11 लोकांचा खेळ आहे. पण टीम जिंकते. जरी मी 100 केल्या तरी सुद्धा माझी टीम जिंकते. खरंय. आम्ही जे हारलो तो माझ्या 100ला काही किंमत नाही. बरोबर. तर तसं आयुष्यामध्ये सगळ्यांना घेऊन तुम्ही बरोबर चला. आणि कुठेही काय फेल्युअर आला तरी वाईट वाटून घेऊ नका, पुढे येतं बरोबर. हे क्रिकेटपासून मुलांना खूप महत्वाचं आहे की हा एक सांघिक खेळ आहे आणि प्रत्येकाचा कामगिरीवर यश अपयश अवलंबून असतं. सर आजची पिढी प्रामुख्यानं IPL आल्यानंतर पैशाचा ओघ खूप वाढलेला आहे. म्हणजे रणजी खेळण्यासाठी आज मुंबई क्रिकेट संघटना तर डबल देते. म्हणजे BCCI 2.5 लाख देत असेल एका सामन्याचे, तर मुंबई क्रिकेट संघटना पण 2.5 लाख देते. म्हणजे एका 4 दिवसाचे 5 लाख मिळतात एका क्रिकेटपटूला. पण तुम्ही पहिल्यांदा रणजी खेळला होता तेव्हा किती मॅच? पहिल्यांदा आम्ही रणजीत मुंबई खेळलो म्हणून 5 रुपये. 5 रुपये एका दिवसाचे की पूर्ण मॅचचे? एका दिवसाचे 5 रुपये, 3 दिवसाची मॅचचे 15 रुपये. तेव्हा 3 दिवस. जर मॅच 2 दिवसात संपली तर 10 रुपये. अच्छा. तेव्हा 3 दिवसाचे नाही मिळायचे. पण त्यावेळची ती परिस्थिती होती. 5 रुपये आम्हाला ठीक आहे. आम्ही जाऊन कुठेतरी रुपयामध्ये सकाळी ब्रेकफास्ट घ्यायचा, 1 रुपयामध्ये कुठे लंच घ्यायचे आणि मग मिळायचं काय. दिवस तसे होते. पण मुंबईला बाकीच्या लोकांना तर पुण्या मिळायला पैसे पण नाही मिळायचे. अच्छा, तिकडे फीस पण नाही मिळायची त्यावेळेला. सुरुवातीला नाही पैसे मिळायचे, नंतर द्यायला लागले ते. पण मुंबईचे आमचे 15 रुपये म्हणजे मॅक्सिमम. ओके सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की मुंबईचं क्रिकेट आणि देशातल्या इतर राज्यांचं पण क्रिकेट तुम्ही तेव्हा खूप जवळून बघितलेलं आहे. मुंबईचं क्रिकेट 42 वेळेस आपण रणजी ट्रॉफी जिंकलेलं आहे. त्यातल्या 2 वेळेस तुम्ही स्वतः साक्षीदार होते त्या अंतिम सामन्यात जिंकल्यानंतर. तर मुंबईचं क्रिकेट का वेगळं आहे सुरुवातीपासूनच इतर राज्यांच्या? वेगळं का कारण तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये आमच्या वेगळ्या वेगळ्या टुर्नामेंट्स होत्या. कांगा लीग आहे, तालीम शिल्ड आहे, पुरुषोत्तम शिल्ड आहे, पोलीस शिल्ड आहे. तशा टुर्नामेंट बाहेर त्यावेळेला नव्हत्या. त्यामुळे मुंबईमध्ये क्रिकेट चांगलं फोफावत गेलं. त्याच्यानंतर मुंबईमध्ये आमचे म्हणजे चांगले चांगले क्रिकेटर्स होते. त्या पेंटेग्युलर नंतर जे राहिले क्रिकेटर शिल्लक ते मुंबईमध्येच होते. बरोबर. त्यामुळे बाहेर तेवढं क्रिकेट नव्हतं. त्या म्हणून मुंबई जास्त हे होत्या. म्हणजे आमच्या समोर कुठली टीम आली तरी म्हणजे काय असं काय टेन्शन नसायचं. थोडीफार टीम चांगली असली तर ती बडोद्याची असायची, कारण विजय हजारे तिकडे होते, नंतर गायकवाड होते, ते होते. आणि पुण्याला नंतर चंदू आल्यानंतर चंदू बोर्डे आणि आहे. पण अदरवाईज बाकीच्याला टीमच नसायच्या कोणी. गुजरात कोण नव्हतं त्यावेळेला. बरोबर आहे. आणि त्यामुळेच मुंबईचं क्रिकेटचं महत्व अधोरेखित होतं भारतीय क्रिकेटमध्ये. आणि तो एक कॉन्फिडन्स होता आम्हाला. हे लोक काय नाही. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉन्फिडन्स. येस. तो कॉन्फिडन्स आमच्याकडे असायचा. तो त्यांना मुंबईच्या विरुद्ध खेळायचा म्हणजे सगळे लटपटायचे. आपण अपेक्षा करू की मुंबई क्रिकेटची जी दादागिरी तेव्हा होती ती अजूनही वाढेल. आहे का नाही मला माहिती नाही आता. पण एकंदर जे रिझल्ट बघतो ते मला वाटत नाही आता आहे म्हणून. खरं आहे. चांगले चांगले क्रिकेटर्स आहेत आपल्याकडे, पण तरी सुद्धा पूर्वीची आमच्या मुंबईची जी दादागिरी असायची ती आता वाटत नाही. त्याला कारण आहे की दुसरे संघ पण तेवढेच ताकदीने, दुसरे पण तेवढेच इम्प्रूव्ह झालेत आणि गेम पण चेंज झाला आहे ना. सर, काल परवाच हरभजन सिंग यांच्याशी बोलत होतो तर तेही म्हटले की कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायला पाहिजे. BCCI खेळाडूंनी किंवा ICC पण काय करायला पाहिजे? कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायला पाहिजे. कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायला पाहिजे. मग ते देतात, कुठे नाही देते. हा, थोडंसं T20चं महत्व वाढलंय, व्हाईट बॉलचं महत्व वाढलंय किंवा ठीक आहे. आता तर काय शेवटी इट्स अ कमर्शियलाइज थिंग. पैसे म्हटल्यानंतर आता IPL ला एवढं महत्व आहे. कोटी रुपये लोकांना म्हणजे
15 कोटी आणि 20 कोटी म्हणजे काय काय अर्थच नाही त्याला काय. खरंय खरंय, बरोबर आहे. तर ह्या लोकांना कोणाला तरी मला वाटतं 27 कोटी मिळाले. हो हो, येस येस. 27 कोटी म्हणजे काय झालं, 1 महिना खेळण्यासाठी. 1 महिना पण खेळत नाही त्यातले काय. 4 ओव्हर बॉलिंग टाकायचे तर किती बॉल टाकणार 27 कोटीला. काय कुठेतरी यावर मर्यादा यायला पाहिजे असं वाटतं. ती येणार ना, असते असते येत जाणार ते. अच्छा. आता काय झालं, आता लोकांना कळायला लागलंय की काही प्लेयर्सची वागणूक कशी आहे, काय आहे, काय आहे पैशामुळे. सो आज ना उद्या ते रिस्ट्रिक्शन येणार. पण भेटतात ते ठीक आहे, लोकांना पैसे मिळून जात आहेत. आता मुंबईच्या क्रिकेटर्सना ते हे देणार आहेत, कॉन्ट्रॅक्ट. दॅट्स अ गुड थिंग. हो, ते त्यांना देणार आहे जे IPL मध्ये नाही आहेत किंवा भारतीय संघाकडनं खेळत नाही, तर त्यांना आवश्यक पण आहे. कारण आजकाल जॉब्स कमी झालेले आहेत क्रिकेटपटूंसाठी. ठीक आहे, पैसे मिळतात, हल्लीच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट करतात क्रिकेटवर. संध्याकाळी फिटनेससाठी सगळे प्रयत्न करतात. जरी ते इंज्युअर्ड असले तरी ते जाऊन खरंय. आम्ही संध्याकाळी झाले की कोणाच्या तरी खोलीत बसून पत्ते. आता नाही, आता हे लोक उठतात तिकडे तिकडे, एकमेकाचं तोंड पण संध्याकाळी बघत असेल. कुठेतरी ते बॉन्डिंग थोडंसं बदललेलं आहे किंवा सगळं चेंज झालं. सर, खूप मजा आली तुमच्यासोबत चर्चा करताना, आणि जुन्या गोष्टी ज्याच्या पिढीला माहीत नसतील त्या माहीत झाल्या, तुमची जर्नी माहीत झाली. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही थँक्यू व्हेरी मच. गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये आपला अनुभव शेअर केला. तर मी सरांना हीच सदिच्छा देतो की सर आयुष्याची सेंचुरी पूर्ण करतील, सुदृढ आयुष्य ते एन्जॉय करतायत. त्यासाठी पुन्हा एकदा सर शुभेच्छा आपल्याला. थँक्यू व्हेरी मच. मला खात्री आहे की आजचे आपले चॅम्पियन यांची गोष्ट आपल्याला नक्कीच आवडली असेल. अशा चॅम्पियनची गोष्ट बघण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.